तर मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावरती मराठी भाषेच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झालाय। मराठी संवाद साधण्याची मागणी केल्यामुळे एका मराठी प्रवाशाला रेल्वेच्या टीसींनी अंधेरी स्थानकात जवळपास 1 तास डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप आहे। संबंधित प्रवाशाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झालाय। प्रक्रिया सुरू असल्याची सुद्धा हा जो गुन्हा आहे तो दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा देखील दावा केला जातोय आणि यामध्ये अमराठी टीसींना पाठीशी घालून मराठी टीसीला पुढे करण्यात आल्याचा आरोप सुद्धा होतोय। या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनावरती मराठी भाषिकांबाबत भेदभाव केल्याचे आरोप होत आहेत। जो व्यक्ती माझ्याकडे आला लाईव्ह बोलतोय, मी पण लाईव्ह चालू करतोय। तुम्ही तुमच्या इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप का वापरता? मी फक्त त्याला 12 घडी पुरी अ आ इ उ ए ऐ ओ या राज्याची त्याचा काय सांगता? माझ्याशी बोला ना, मी मराठी आहे। ते व्यक्ती ते माझं तिकीट चेक करायला आले। काय बोललो? तुमच्या शिक्षणामध्ये जर मराठी असेल आणि तुम्हाला मराठी शिवाय दुसरं काही येत नाही, मी काय बांधिलकी आहे। मी काय सांगतो तुम्ही नको तो मुद्दा घेऊन इथे नका। अरे तो माझ्या मुद्दा करताय। तुम्हाला जर खरोखर व्यथा असेल तर तुम्ही माझ्याकडे मांडली पाहिजे। अरे बाबा, डायरेक्ट कसं काय बोलता? जो व्यक्ती माझ्याकडे आला मी त्याच्याशी मराठी माझ्यावर क्रिएटिंग न्यूज त्याची मला सेवा मला माहित नाही तुमच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप मध्ये हिंदी आणि इंग्लिश मध्ये काय? अरे बाबा, पण जो मला माहित नाही तुम्ही आवाज नका वाढू। मी काय वाढवलं ना, माझ्याकडे मला फक्त सांगा तुमच्या मोबाईल मध्ये हिंदी आणि मराठी सोडून तुमच्यावर हिंदी आणि इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप मी काय सांगतो, माझ्याकडे जो व्यक्ती आला मी त्याला मराठीत सेवा मागितली, त्याचं काम आहे मराठीत सेवा देणं। बस सेवेचा कर्मचारी आपली सेवा निभावतोय, त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही आम्हाला फक्त तर दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिकाही घेतली आहे। पण हे पश्चिम रेल्वेचा मराठी द्वेष वारंवार दिसून येतोय आणि आता तर आपल्या प्रवाशांना ते बंदिस्त करू लागलेले आहेत। शासनाच्या नियमानुसार मराठी येणं बंधनकारक असताना देखील हे प्रकरण का घडतायत आणि मग प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। 2 तास 1.5 तास जर एखाद्या प्रवाशाला बंदिस्त करता, किडनॅप करता, त्याची काय चूक म्हणा? चूक काय? मराठीची मागणी करणं म्हणजे चूक? कामात अडथळा? तर महाराष्ट्रात मराठी माणसाला त्रास का होतोय हे फडणवीसांना विचारावं। टीसी आणि प्रवाशाच्या वादावरती खासदार संजय राऊतांनी ही विचारणा केली आहे। नक्कीच देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि ते वारंवार बोलत असतात। जरी ते अधूनमधून हिंदीत भाषण विधानसभेत करत असले तरी महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती ही त्यांची विधान अलीकडच्या काळामध्ये त्यांनी जोरात केलेली आहे। मग महाराष्ट्रात मराठीची सक्ती असेल तर मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे मराठीत बोला असं सांगणाऱ्या मराठी माणसाला त्रास का होतो आहे याचं उत्तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। त्यांच्यामध्ये जर मराठी आत्मा आणि मराठी स्वाभिमान जिवंत असेल तर